आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. रामकृष्ण हरी माऊली. निर्गुणाचे भेटी या आपल्या वारी विशेष कार्यक्रमामध्ये इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओवर आपणा सर्वांचं मी माधुरी मनापासून स्वागत करते आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या भरभरून शुभेच्छा देते. सर्व ईश्वर भक्तांची मांदियाळी पंढरीमध्ये जमलेली आहे आणि फक्त पंढरीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर विठुरायाच्या नामस्मरणाचा गजर आपल्याला ऐकू येतो आहे. आज आपण सर्वजण आषाढी एकादशीचा उपवास करणार आहोत. उपवास म्हणजे ईश्वराच्या सन्निध राहणं, हर क्षणाला त्याचा विचार, त्याचं चिंतन आणि आपण त्याच्या सोबत आहोत, तो आपल्या सोबत आहे हा विचार, हा विश्वास मनामध्ये बाळगणं म्हणजे उपवास करणं. तर असा हा आषाढी एकादशीचा उपवास आज करूया, जो आपल्याला नक्कीच आरोग्य, मनःशांती आणि खरं सुख देईल. विठुरायाची कृपा आपल्यावर होईल. आपणा सर्वांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. आणि आज निर्गुणाचे भेटी या वारी विशेष भागामध्ये आपण हरिभक्त परायण किसन महाराज चौधरी यांनी माऊलींनी लिहिलेल्या पसाय दानाचा अर्थ समजावून घेणार आहोत. यावर्षीच्या रेडिओ वारीमध्ये ज्ञानेश्वरीमधल्या वेगवेगळ्या योगांवरती चिंतन आपण ऐकलेलं आहे. एक तरी ओवी अनुभवावी असं ज्ञानेश्वरीच्या बाबतीत म्हटलं जातं. ही ज्ञानेश्वरी सुरुवातीला संक्षिप्त स्वरूपामध्ये समजून घेतल्यानंतर आणखीन तिच्या आत काय काय दिलेलं आहे बरं माऊलींनी. दृष्टांताचा समुद्र आहे ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात. कोणकोणते दृष्टांत आहेत बरं या ज्ञानेश्वरीमध्ये, हे जाणून घेण्याची जिज्ञासा आपल्या मनामध्ये उत्पन्न झाली तर माऊलींची कृपाच झाली म्हणायची. या रेडिओ वारीच्या निमित्ताने याच ज्ञानेश्वरीमधल्या काही योगांचं चिंतन आपण केलं आणि आज निर्गुणाचे भेटी या कार्यक्रमामधला आजचा वारी विशेष आणि समाप्तीचा भाग आपण प्रसारित करतो आहोत. ऐकूया ज्ञानेश्वरीतील योगचिंतन पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. 9,000 ओव्यांचा ग्रंथ लिहून पूर्ण झाला आणि माऊलींनी पसायदान मागितलं. माऊली पसायदान या शब्दाचा अर्थ आहे प्रार्थना, प्रसाद आणि मागणं. हे मागणं एका संताचं आहे. संत म्हणजे कोण तर जे आम्हाला भगवंताचं दर्शन घडवतात, जे आमच्या जीवनात वसंत फुलवतात ते संत. संतांच्या आयुष्यामध्ये सहनशीलतेला अंत नसतो. संत कायम जगासाठी मागतात. सामान्य माणसं म्हणजे आपण कायम स्वतःसाठी मागतो, पण संतांमध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे. तसाच फरक संत आणि पंत यांच्यामध्ये. संत यांची हृदय विशाल असतात, हृदयाने ते मोठे असतात. पंत मात्र डोक्याने मोठे असतात. सगळे संत हे पंत आहेत बरं का, पण पंत यांनी संत होणं हे जरा अवघड आहे. माऊली मात्र संतही आहेत आणि पंतही आहेत. पसायदान हे खरं तर 9 ओव्यांचं
पसायदानामध्ये प्रत्येक शब्द माऊलींनी कसा तोलून मापून वापरलाय. अगदी सुरुवात ज्या शब्दाने होते तो शब्द म्हणजे आता. फार सामान्यपणे आपण अनेकदा हा शब्द वापरतो दिवसातून, पण पसायदानाची सुरुवात आता या शब्दाने होते. कर्तव्यपूर्तीचा आनंद आहे माऊलींच्या मनामध्ये. म्हणजे एखादं काम हाती घेतलं आणि ते पूर्ण झालं की आनंद होतो आणि तोंडातून शब्द बाहेर पडतो की आता पुढे काय, हे झालं, आता काय करू. तसा तो आता ज्ञानेश्वरी मध्ये सगळ्या जीवनाचं सार सांगून झालेलं आहे. पण मग आता काय, पुढे काय. त्यानंतर विश्वात्मके देवे हा शब्द त्यांनी गुरूंसाठी वापरलेला आहे. आता विश्वात्मके देवे. कोण आहे माऊलींचा देव? अर्थातच निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ महाराज त्यांचे गुरु, बंधूही. निवृत्तीनाथांवर त्यांची अपार श्रद्धा आहे. ते म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. एका अभंगात ते म्हणतात, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांची लेखा कोण करी. एकंदरीत मी जो वाग्यज्ञ केलेला आहे त्याने संतुष्ट होऊन मला आनंदाने तुम्ही पसायदान द्या. ज्ञानेश्वरी लिहून 725 वर्ष पूर्ण झालेत माऊली. नेवासे या गावी पैसाच्या खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली. सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली आणि ज्ञान यज्ञ पूर्ण झाला. माऊलींनी पहिलं मागणं मागितलं, जे खळांची व्यंकटी सांडो. जे खळ आहेत त्यांचा दुष्टपणा जावा, त्यांचा वाकडेपणा जावा. माऊलींचा मोठेपणा इथे प्रकर्षाने दिसतो. तत्कालीन समाजकंटकांनी, कर्मठ विचारांच्या लोकांनी, अगदी गावकर यांनी या भावंडांना खूप त्रास दिलेला आहे. पण माऊलींच्या कोणत्याही साहित्य रचनेत समाजाविषयी अपशब्द नाहीत, त्रागा नाही. भगवान श्रीकृष्ण आपला अवतार कार्य सांगताना परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम असं म्हणतात. म्हणजेच काय तर दुष्टांना मारण्यासाठी, त्यांचा संहार करण्यासाठी मी अवतार घेतो असं भगवंत म्हणतात. पण माऊली काय म्हणतात की दुष्टपणा जावा. दुष्टांमधील दुष्टपणा वजा केला की माणूस खूप चांगला असतो. महात्मा गांधीजी म्हणतात तसं, गुन्ह्यांची निंदा करा, गुन्हेगारांची नको. तया सत्कर्मी रती वाढो असं माऊलींनी म्हटलंय. या सगळ्यांच्या मनामध्ये चांगल्या कर्माबद्दल प्रेम निर्माण होवं. माणसाने सत्कर्म करत राहावीत, कशी, फळाची अपेक्षा न ठेवता. आपल्याला कसं करायचंय कर्म? सात्विक कर्म करायचंय. एक गोष्ट सांगितली जाते, तुम्हालाही माहिती असेल, की एकदा राजाने रस्त्याच्या कडेला झाडं लावणाऱ्या 80 वर्षाच्या वृद्धाला एक प्रश्न विचारला की अरे, आपण हे झाड कशासाठी लावता आहात? या झाडाला फळं येतील तोपर्यंत आपण जगणार आहात का? तेव्हा त्या वृद्धाने उत्तर काय दिलेलं होतं की महाराज, आयुष्यभर ज्या झाडाची फळं मी खाल्ली ती झाडं मी लावली नव्हती. तेव्हा आता मी जे झाड लावतोय त्याची फळं मला नाही मिळणार आहेत, पण ती मिळणार आहेत माझ्या नातवंडांना, पतवंडांना. जसं माझ्या आजोबांनी, माझ्या पणजोबांनी लावलेल्या झाडाची फळं मी खाल्ली, तसं मी जे झाड लावतोय त्याची फळं माझ्या पुढच्या पिढ्यांना मिळणार आहेत आणि म्हणून हे झाड मी लावतोय. अशी सत्कर्माकडे ओढ कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपण करत राहायला पाहिजे. ती तशी गोडी आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी असं मागणं माऊली मागताय. पुढे ते म्हणतात, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. माऊलींनी हे तिसरं मागणं मागितलं. एकमेकाने एकमेकांवर प्रेम करावं. भूती भगवंत पाहण्याची नवी दृष्टी इथे माऊली देतात. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा विचार माऊलींनी दिलाय. शरीर आणि चैतन्य या दोन भिन्न गोष्टी आहेत बघा. म्हणजे आपण प्रेम करतो ते चैतन्यावर, शरीरावर नाही. कारण चैतन्य संपलं की शरीर केवळ प्रेत असतं, आपण ते जाळून टाकतो किंवा पुरून टाकतो. पण चैतन्य मात्र शाश्वत असतं. शरीराचा आकार भिन्न भिन्न असतो,
पण चैतन्य मात्र सारखंच असतं. मुंगीपासून ते हत्तीपर्यंत आणि मानवापासून ब्रह्मदेवापर्यंत चैतन्य सारखंच आहे. या चैतन्यावर प्रेम केलं ना की कलह, भांडणं, युद्ध होणार नाही. माऊली पुढे म्हणतात, दुरितांचे तिमिर जावो. म्हणजे काय तर अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा. अहो, प्रत्येकालाच सुख पाहिजे, दुःख नकोच कुणाला. पण सुख म्हणजे नेमकं काय असतं याचं ज्ञान माणसाला असायला हवं की नाही. पैसा, मोटार, बंगला यामुळे खरं सुख मिळतं का? नाही. तर वस्तू निरपेक्ष सुख मिळवण्याकडे आपला ओढा पाहिजे. आणि असं सुख कोणाकडे असतं? या संतांकडे. म्हणून ते म्हणतात ना, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. बघा, कंदिलाची काच आतून काळी असेल तर ज्योतीचा प्रकाश बाहेर पडत नाही. पण ज्ञानाच्या फडक्याने ती अज्ञानाची काजळी पुसली तर मात्र दिव्य ज्ञानाचा प्रकाश बाहेर पडतो. थोडक्यात अज्ञान गेलं की दिव्य ज्ञान प्राप्त होतं. माऊली पुढे म्हणतात, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. माऊलींनी हे 5वं मागणं मागितलंय. प्रत्येकाच्या जीवनात स्वधर्माच्या सूर्याचा उदय व्हावा. इथे माऊलींनी धर्म या शब्दाचा अर्थ कर्म असा घेतलेला आहे. स्वीकृत कार्य, निजाचार, स्वतःचं काम असा अर्थ त्याचा आहे. विहित कर्म हाच आपला धर्म आहे. प्रत्येकाने आपलं काम प्रामाणिकपणे करावं. इतकंच नाही तर कर्मे ईशू भजावा. काम करता करता त्या ईश्वराचं स्मरण ठेवावं, त्याचं भजन करावं. आपल्याला सगळ्या संतांनी कर्म करायला सांगितलेली आहेत. आपण कर्मयोगामध्ये याची उदाहरणंही पाहिलेली आहेत. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं म्हणणारे संत सावतामाळी आहेत. तर आम्ही वारीख वारीख करू हजामत बारीक असं म्हणणारे संत सेना आहेत. राम नाम सोने चोरी असं म्हणणारे संत नरहरी आहेत. पण या सगळ्यांनी कर्म हाच भगवंत मानलेला आहे. बघा, अंधाऱ्या जागेत छोटासा दिवा लावला तर प्रकाश दिसतो ना. तसाच स्वधर्माचा, स्वकर्माचा सूर्य उगवला तर केवढा प्रकाश आणि प्रकाशच दिसेल बघा. आणि यातून काय मिळणार आहे आपल्याला? कर्मानंद मिळणार आहे. माऊलींच्या मनाची विश्वव्यापकता या ठिकाणी दिसून येते. सूर्य हा शब्द अनेक वचनी इथे वापरलाय त्यांनी. अहो, आपल्याला एक सूर्यमाला आणि तिथे एक पृथ्वी आहे असं माहितीये. आपण या विश्वात अनेक सूर्यमाला, अनेक पृथ्वी आणि जिथे पृथ्वी तिथे जीव असं समीकरण आहे. या सगळ्या पृथ्वींवरच्या जीवांसाठी माऊलींनी हे मागितलं नसेल ना. जे पुढचं आहे मागणं, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. पहिल्या 5 मागण्या पूर्ण झाल्यावर हे 6वं मागणं माऊलींनी मागितलंय. जे ज्याला पाहिजे ते त्याला मिळो, सर्व जग सुखी व्हावं ही माऊलींची इच्छा आहे. त्यांना जगामध्ये आनंद निर्माण करायचा. आनंदाचे आवारू मांडू जगा, या जगाला मी आनंदाचं कुंपण घालीन असं त्यांनी म्हटलंय. पुढे काय वाटतंय त्यांना? ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. ही ईश्वरनिष्ठ माणसं एकत्र यावीत असं माऊलींना वाटतंय. कारण ईश्वरनिष्ठ माणसं भगवंतावर प्रेम करणारी, भगवंतावर श्रद्धा ठेवणारी असतात. तुकोबा म्हणतात ना, घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. ते म्हणतात, मला धनसंपत्ती नको, मुक्ती नको, पण तुझी आणि संतांची सेवा करण्यासाठी कितीही वेळा गर्भवास सहन करावा लागला तरीही चालेल. अशी ईश्वरनिष्ठ माणसं एकमेकांजवळ यावीत, एकमेकांना भेटावीत असं माऊली मागतात. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलले जे अर्णव पियुषांचे. ईश्वरनिष्ठांचं वर्णन करताना माऊलींच्या प्रतिभेला बहर आलेला आहे. ईश्वरनिष्ठ माणसं म्हणजे चालत्या बोलत्या कल्पतरूंच्या बागा आहेत, चिंतामणींची गावं आहेत, अमृताचे समुद्र आहेत. कल्पतरू, चिंतामणी, अमृत, कामधेनू हे सर्व स्वर्गात आहेत. कदाचित
त्या कल्पनाही असतील, पण त्यांचा अनुभव घेण्यासाठी स्वर्गात जाण्याची गरज नाही. ते सर्व पृथ्वी तलावर आहेच. कुठे? तर ईश्वर निष्ठांकडे. माऊलींनी त्यांना चंद्र सूर्याची उपमा दिली आहे, पण ते कलंकविरहित चंद्र आहेत. सूर्य आहेत, पण ते तापहीन सूर्य आहेत. ईश्वरनिष्ठ माणसं एकमेकांचे सोयरे व्हावेत. जे सतत आदिपुरुषाचं भजन करतात ते सुखी व्हावेत. ग्रंथ हे गुरु आहेत, ते ज्ञानदीप आहेत. त्यांच्यावर उपजीविका करणारे विशेष लोक, याशिवाय दृश्य आणि अदृश्य चराचर सुखी होवो. निवृत्तीनाथांना एक गोष्ट माहीत असावी, जोपर्यंत ज्ञानदेवांना हा म्हणत नाही तोपर्यंत ते मागणं मागतच राहतात. म्हणून पसायदानामध्ये शेवटची ओळ आली आहे माऊलींची. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. या ठिकाणी विश्वेश्वर म्हणजेच निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत, ज्ञानदेवा, तुम्ही जे मागितलेलं आहे ते सर्व सर्व पूर्ण होईल. इथे वापरलेला हा शब्द, हा होईल दान पसावो मधला हा जो शब्द आहे तो होकारदर्शक आणि संमतीदर्शक आहे. हे पसायदान माऊलींनी विश्वात्मकाकडे म्हणजेच निवृत्तीनाथांकडे मागितलेलं आहे आणि आशीर्वाद दिलाय तो निवृत्तीनाथांनी. त्यामुळे ज्ञानदेव महाराज अगदी सुखावलेत, आनंदी झाले. पसायदान ही विश्व प्रार्थना आहे. केवळ भारतीयांसाठी नाही तर विश्वासाठी केलेली प्रार्थना आहे. केवळ हिंदूंसाठी नाही तर सर्व धर्मियांसाठी ही प्रार्थना आहे. माऊली पसायदानामधील प्रत्येक शब्द हा मंत्र आहे. हे पसायदान सर्वांच्या जीवनात येवो. माऊलींच्या चरणी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने हेच मागणं आपण मागूया. पसायदान पठण करूया, जगूया आणि अनुभवूया. फार सुंदर हा इन्फिनिटी रेडिओ वारीचा प्रवास आपण सुद्धा केलेला आहे माऊली. आपल्या मनामधल्या गावामधून आत्म्याच्या पंढरीपर्यंत जाण्याचा हा प्रवास खरंच सुखावून गेला. माऊली, पुन्हा एकदा आपल्याला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. विठ्ठलाची कृपा आपणा सर्वांवर राहो ही सदिच्छा व्यक्त करते. निर्गुणाचे भेटी या मालिकेमध्ये या वर्षी आपण इथेच थांबतो आहोत, पण पुन्हा भेटूया पुढल्या वर्षी वारीच्या निमित्ताने निर्गुणाचे भेटी हा कार्यक्रम घेऊन. रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल